आमच्या असं ऐकण्यात आलं की हा भाजप प्रवेशाला तुमचा थोडा विरोध पण चालू होता स्थानिक पातळीवरती, खरं आहे का ते? साहजिक आहे, आता स्थानिक पातळीवर खूप लोक बऱ्यापैकी वर्षानुवर्ष काम करतात आणि ते काम करत असताना, परंतु मी ज्या प्रभागात आहे त्या प्रभागात भाजपचा कधी एकही नगरसेवक नव्हता आतापर्यंत कधी नाही? आतापर्यंत कधी नव्हता. ओके. परिसरातही नव्हता आणि आमच्या भागातही कधी झालं नाही ना, वाकर तातुडे पुरवण्याला. मग कुठंतरी थोड्याफार ह्या गोष्टी होत राहतील आणि मला असं वाटतं एकदा विरोध झाल्यानंतर पुढे त्या गोष्टींना काहीतरी चांगलं बाहेर येतं. बरोबर. ओके. कदाचित त्यामुळं पुढे अडचणी आल्या नसतील. अच्छा. पण आम्ही पाहिलं म्हणजे भाजप आमदार शंकरराव जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे दोघे तुमच्या पक्षप्रवेशाला मुंबईमध्ये हजर होते, उपस्थित होते. तर तेव्हा तुमच्या तिघांची एकत्रित बैठक काय प्रदेशाध्यक्षांनी काय घेतली का, किंवा काय तुमचं मनोमिलन करण्याचा काय प्रयत्न केला का? तशा काही गोष्टी घडल्या का? कोणाला समजावून सांगावं लागलं का? नाही, तसं नाही. आदरणीय रवी भाऊंनी तर मला एक दिवस आधीच सांगितलं की उद्या तुला यायचंय. हां. आणि त्यानंतर मला मग ह्या लोकल दोन्ही नेत्यांचे फोन आले, अध्यक्षांचे आणि आमदारांचे. बरं मग आम्ही प्रवेशालाच भेटलो. बरं तर त्यानंतर डायलॉग थोड्याफार प्रमाणात आमचा होता एकमेकांशी. बरं बरं आणि शंकरन मी तर काही आमचा डायलॉग तसा होता, म्हणजे एकमेकांसमोर जरी लढलो हो. तरी आमचा संवाद कधी तुटलेला नव्हता. बरं. ओके. त्या पातळीवर तुमचा संवाद कायम होता, म्हणजे काय? संवाद कायम होता. बरं, असं वितृष्ट असं काही नव्हतं त्याच्यात? तसं काय नव्हतं. बरं. ओके. पण अनेकदा असं होतं की माणूस तुम्ही विधानसभेच्या 3 निवडणुका लढला, त्यानंतर माणूस खचून जातो, असं वाटतं की नको हे राजकारण वगैरे. तर हे राजकारणात टिकण्याची आणि पुढे जाण्याची ही उर्मी कुठून येतो तुमच्यामध्ये? नाही, की ज्या भागात आता आपण काम करतो, कधी कधी हा आपला डोळ्यासमोर हा भाग डेव्हलप होतोय. बरं. आपल्या वाडवडिलांच्या, आपल्या परिसरातल्या सगळ्या नातेगोत्यांच्या ह्या जमिनी होत्या आणि ह्या जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाल्या तर निश्चित शहर चांगलं होईल. बरं मग कधी जर एखादी चुकीची गोष्ट झाली वॉर्डमध्ये तर मग आपण नाराज होतो. बरं ही डेव्हलपमेंट अशी सुरू व्हायची असेल, ह्या भागात चांगला लॉ अँड ऑर्डर ठेवायची असेल, चांगली गार्डन, चांगले स्कूल, चांगले रस्ते, हे सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर ते आतून एक असतं ना की आपल्याला एक करायचं. ओके. आपण त्यावेळेस त्या परिणामांचा विचार करत नाही, हार जीत, आपण ती कामं करत राहतो. बरं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.